सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्रोत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की नाना आणि महादेवींची बैठक चालली होती. नाना पुढे म्हणाले, मी स्वस्थ का राहिलो? मी बोलावल्यावर या निमित्ताने निजाम भोसले दौलतीत शिरले असते. युद्धप्रसंग उभा राहिला असता तर मोरोबाने मास्टींकडे करार केलेला होताच. मराठ्यांच्या दौलतीत आपापसातल्या लढाईत आपल्याच लोकांचं रक्त सांडलं असतं. त्याचा फायदा निजाम भोसले इंग्रजांनी घेतला असता. केवढा हा नाना फडणवीसांचा द्रष्टेपणा. नाना पुढे म्हणाले, पुरंदर आणि बालपेशव्यांची व्यवस्था मला माझ्या ताब्यात ठेवावी एवढी एकच अट ठेवून मी पड खाल्ली. कारण बालपेशव्यांचं जीवापाड रक्षण करण्याचं वचन मातोश्री गंगाबाईंना मी दिलं आहे. हे लोक कारस्थान जरी मिळून करत असले तरी प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे. बापूंना कारभारात प्रमुख पद हवं होतं, पण दादासाहेब इथे यायला नको होते. मोरोबांना स्वतः कारभाराची इच्छा होती. भले इंग्रजांची मदत लागली तरी. होळकरांना फक्त माझी अडचण होती. शिंतो विठ्ठलना दादासाहेब हवे होते. बजावा पुरंदऱ्यांना सातारच्या छत्रपतींचा कारभार हवा होता. मास्टीन साहेबांना मला काढून टाकायचं होतं आणि दादासाहेबांना इथे आणायचं होतं, जेणेकरून इंग्रजांचं वर्चस्व स्थापित झालं असतं. प्रत्येकाचा हेतू लक्षात घेऊन मी शरण आल्यासारखं दाखवलं. कुठल्याही किमतीवर इंग्रजांचा शिरकाव नको होता. मी हळूहळू बापूंचं मन वळवलं. बापूंनाही इंग्रज आणि दादासाहेब यायला नकोच होते, कारण दादासाहेब माझ्यापेक्षा देखील बापूंना शत्रू समजत होते. महादजी हसून म्हणाले, नाना, मानलं तुम्हाला. या प्रसंगी जे धाडस दाखवलं त्याला तोड नाही. काही दिवसांनी महादजी म्हणाले, नाना, पाऊस कमी झाला की आम्ही हिंदुस्थानात परतावं म्हणतो. आत्ताच? आता तर तुम्ही इथे असणं फार गरजेचं आहे. इंग्रजांशी युद्ध होण्याचा संभव दिसतो आहे. काय म्हणता? महादजी आश्चर्याने म्हणाले, मला तर कलकत्तेकर इंग्रजांकडून दोस्तीचं पत्र दर 4 दिवसाला येत आहे. नाना म्हणाले, तिथेच तर पाणी मुरत आहे. जसं नागपूरकर भोसल्यांशी दोस्तीच्या गप्पा मारून त्यांना गुंडाळलं, आता तुम्हालाही दूर ठेवायचं आणि पुण्यावर दादासाहेबांना घेऊन धडक मारायची असा इंग्रजांचा बेत. ठीक आहे, तुमचे म्हणणे आहे तर थांबतो. नानांना भेटायला दाजी पटवर्धन आले होते. नानांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून दाजींनी विचारलं, नाना, काय झालं? दाजी, इंग्रजांची फौज दादासाहेबांना घेऊन बोरघाटेनं वर येत आहे. पुण्यावर चालून येण्याचं धाडस चिंतेची गोष्ट आहे. पण नाना, पानसे, परशुराम भाऊ शिंदे गेले आहेत ना, मग काळजी कसली? दाजी, काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. आपल्याला लागलेली फितुरीची कीड. आपली एवढी मोठी फौज पुण्याच्या आसपास आहे हे इंग्रजांना माहीत नाही का? तरीही तो पुण्याला येतोय. याचाच अर्थ आपल्यातला जबरदस्त मोठा फितूर असावा. काहीही करावं लागलं तरी इंग्रजांना पुण्यात येऊ देता कामा नये. दाजी, नाना बोलत होते तेवढ्यात हरिपंत खुशखबर घेऊन आले. अत्यानंदाने म्हणाले, नाना, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. सर्वांनाच खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी आनंदाची बातमी आली. बडगावला आपल्या फौजांनी इंग्रजांची चांगलीच कोंडी केली. इंग्रज शरण आले. पुढील वाटाघाटी करण्यासाठी नानांनी तिकडेच यावं असा निरोप महादजींनी धाडला. इंग्रज सपशेल शरण आले होते. सांगाल त्या अटीवर तह करण्यास तयार होते. पण जास्त तेढ वैरभाव वाढू नये असा दृष्टिकोन ठेवून पुरंदर तहाच्या सटी पुन्हा घालण्यात आल्या. राघोबा दादा आणि त्यांच्या साथीदारांना महादजी शिंदेंनी ताब्यात घेतलं. पराभूत इंग्रजांना फौजेसह मुंबईस परत पाठवण्यात आलं. राज्यावरचं इंग्रजांचं संकट टळल्यामुळे प्रजेत सर्वत्र आनंद पसरला. सवाई माधवराव अवतारी पुरुष असून त्यांच्या पुण्याईनं अजेय इंग्रज पराभूत झाले.
अशी सर्वत्र भावना जनमानसात पसरली. रात्रीच्या नीरव शांततेत महादजींच्या डेऱ्यात नाना आणि महादजी गंभीर चर्चा करीत होते. नानांचे बोलणे ऐकून महादजी म्हणाले, नाना, तुम्ही सांगता हे पटत नाही. पाटील काका, मी बापूंना तुमच्यापेक्षा जास्त जवळून ओळखतो, हे खरं, पण आता त्याच्या मुलीचं खरंच लग्न आहे. बाबा, लग्न आहे, पण 10 दिवसांनी. त्यासाठी एवढी महत्वाची वाटाघाट सोडून बापू गेलेच नसते. त्यांच्या निष्ठेबद्दल एक हकीकत तुम्हाला सांगतो. पुरंदरवर ऐन मसलतीचे दिवस होते. त्यावेळी बापूंचा एकुलता एक मुलगा आखोपंत अचानक निवर्तला. तो आघात केवढा मोठा होता, पण बापूंनी पुत्रशोक बाजूला सारून मसलत पूर्ण केली. मी त्यांना म्हटलं होतं, थोडं थांबवून मसलत पुढे करू. तरी ते मुलाचे अंत्यसंस्कार विधी पूर्ण होईपर्यंत देखील पुण्यात थांबले नव्हते. पुरंदरवर परत आले होते. त्यांची ती कर्तव्यनिष्ठा पाहून मीही अचंबित झालो होतो. ठीक आहे, मी स्वतः चिंतो विठ्ठल दादासाहेबांशी गोड बोलून काही मिळते का पाहतो. शनिवार वाड्यात पुन्हा वर्दळ सुरू झाली. शनिवार वाडा सजू लागला. वडगावच्या इंग्रजांवर मिळालेल्या विजयाचं औचित्य साधून बालपेशव्यांचा व्रतबंध सोहळा थाटानं पुण्यात करण्याचा नानांचा बेत होता. या निमित्ताने पेशव्यांचे स्वतःच्या घरात शनिवार वाड्यात आगमन होणार होते. सदरेवर पंत गुरुजी, शास्त्री बुवा, हरिपंत, भाऊ बसले होते. पंत गुरुजींनी विचारलं, हरिपंत, खरकसिंग आणि तुळशी पवार या दोन्ही मारकऱ्यांना शास्त्रीजींनी देहांत शिक्षा सुनावल्याचं नानांच्या कानावर आहे ना? होय, उद्या सूर्यास्ताच्या वेळी गणेश खिंड टेकडीवर दोघांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली आहे. परशुराम भाऊ म्हणाले, नुसताच शिरच्छेद? एवढा सोपा मृत्यू? अगदी हाल हाल करून मारायला हवे होते त्यांना. हरिपंत म्हणाले, मागे मोहिमेत मोहम्मद युसूफ हाती लागला होता, तेव्हा नानांना पत्र पाठवून मृत्यू कसा द्यायचा याबद्दल विचारले. तेव्हाही नानांनी तिथल्या तिथे तोफेच्या तोंडी देण्याविषयी चिठ्ठी पाठवली होती. हरिपंत पुढे सांगू लागले, मी नानांना विचारलं, नाना, भाऊंच्या तोतयाला देहांत शासन देताना त्याची शेणमार करत उंटावरून धिंड काढली आणि मेघसूने त्याचं मस्तक ठेचलं, आणि या नराधमांना मात्र? त्यावर नाना म्हणाले. रामशास्त्रींनी उत्सुकतेने हरिपंतांना विचारलं, नाना काय म्हणाले? हरिपंत सांगू लागले, नाना म्हणाले होते, शिक्षा देताना प्रथम हेतू आणि समाजावर होणाऱ्या परिणामाचा आधी विचार करायला हवा. त्यांनी चाणक्य नीतीचा आधार घेऊन सांगितलं, जेव्हा 2-4 जण गुप्तपणे कट करतात तेव्हा सुगावा लागताच चुपचाप त्यांचा नायनाट करावा. पण जेव्हा शेकडो माणसं बंड करून उठतात तेव्हा त्यांच्यातील 2-4 पुढाऱ्यांना लोकांसमोर जाहीरपणे देहदंड द्यावा, ज्यामुळे दहशत निर्माण होईल, आणि बाकीच्यांना माफ करावं, जेणेकरून चांगुलपणा पदरी पडेल. रामशास्त्री म्हणाले, बरोबर आहे. तोतयाला झालेल्या जबर शिक्षेमुळे त्याची बाजू घेणाऱ्यांना चांगली दहशत बसली. त्याच्यात भरती झालेल्या शिपायांना सोडून दिल्यामुळं ते लगेच सगळेच आपल्या सैन्यात रुजू झाले. पण आताची गोष्ट तशी नाही. नारायणरावांचा खून ही घटना होऊन गेली. त्यांच्या मारेकऱ्यांना शासन करणं हा न्यायव्यवस्थेचा भाग आहे. त्यांना हाल करून मारणं म्हणजे ती वैयक्तिक सूडबुद्धी ठरेल. भाऊ म्हणाले, खरंच नाना प्रत्येक निर्णय घेताना किती खोलवर विचार करतात. त्याच बळावर ते कसोटीच्या काळातही स्थिर चित्ताने विचार करतात. कौतुकास्पद आहे. भाऊ म्हणाले, खरंच कसोटीचा काळ आहे. रामशास्त्रींनी विचारलं, का? काही आता नवीन आलंय का? हरिपंत म्हणाले, म्हटलं तर नवीन, म्हटलं तर जुनच. आपल्याकडील एका मातब्बर व्यक्तीने इंग्रजांकडे फितुरी केल्याचे पुरावे सापडले आहेत. कोण? खुद्द सखाराम बापू वकील. आणि पुरावा सापडला त्यांच्या स्वहस्ताक्षरातील लिखित चिठ्ठ्या. बापूंचे हेर भजनकऱ्यांचे सोंग घेऊन
मृदुंगाच्या आत चिठ्ठ्या लपवून नेताना नानांच्या हेरांना सापडले. त्यांचं इतकं वय झालं तरी त्यांची कुटिलता कमी झाली नाही. बापूंच्या फितुरीचे पुरावे नानांच्या हाती जसे आले तसेच महादजी शिंदेंनी राघोबादादा आणि शिंतो विठ्ठलांकडून माहिती काढली. तेव्हा राघोबांनी बापूंच्या हातच्या चिठ्ठ्याच काढून दाखवल्या. महादजी शिंदेंची बापूच्या फितुरीबद्दल पूर्ण खात्री झाल्यावर त्यांना अटक करण्याचे महादजी आणि नानांनी ठरवले. महादजींनी बापूंना आणि नानांना आपल्याकडे भोजनास बोलवले. बोलता बोलता नानांनी राज्यातील फितुरीचा विषय काढला. नानांनी त्यांना सरळ विचारले, तुम्ही दादासाहेबांना परस्पर चिठ्ठ्या का पाठवत होता? अहो, दादासाहेब शत्रू नाहीत, ते पेशवे कुटुंबातील एक आहेत. ठीक आहे, मग या चिठ्ठ्यांबद्दल काय म्हणाल? असं म्हणून बापूंनी इंग्रजांना पाठवलेल्या चिठ्ठ्या नानांनी त्यांच्या पुढ्यात टाकल्या. बापूंचा चेहरा पडला. आपण पुरते अडकलो हे त्यांच्या लक्षात आले. बापूंना अटक केली. शिपाई त्यांना धरून नेत असताना म्हणाले, नाना, आमचा शेवट जसा शिंदेंकरवी केलात तसाच तुमचाही शेवट शिंदेच करतील, लक्षात ठेवा. बापूंची ती जळजळीत नजर, शापवाणीसारखे उच्चारलेले शब्द नकळत नानांच्या अंगावर शहारे आले. बापूंना नेलं त्या दिशेनं ते तसेच पाहत राहिले. महादजींच्या शब्दांनी भानावर आले. म्हणाले, बापूंच्या शब्दाने एवढे अस्वस्थ का झालात? नाना म्हणाले, बापूंची नजर पाहून मला त्यांच्याबद्दल असलेल्या लोकप्रवादाची आठवण झाली. बापूंची नजर मोठे नष्ट असा पुण्यात वाक्प्रचार रूढ आहे. त्यांची ज्या गोष्टीवर नजर पडते त्या गोष्टीचा नाश होतो अशी लोकांची समजूत आहे. 63-64 वर्षाचे बापू बाजीरावांच्या काळापासून कारभारात आहेत. हजरजबाबीपणा आणि समयसूचकता त्यांच्या अंगी अगदी मुरली आहे. राजकारणातील बऱ्याच उलाढाली त्यांच्या साक्षीनं आणि सहभागानं झाल्या आहेत. अशा पुरुषांच्या कारकिर्दीची अखेर अशा प्रकारे व्हावी याचं वाईट वाटतं. महादजी म्हणाले, नाना, तुम्ही एक कोडच आहात. बापूंना कैद करण्याचा निर्णय तुमचाच. इतकं वाईट असेल तर त्यांना आता सोडण्यास सांगतो. नाना म्हणाले, पाटील बाबा, गैरसमज नका करून घेऊ. बापूंना कैद करणं राज्यकारभाराची गरज आहे. त्यांना स्पष्टपणे सांगून पाहिलं. म्हणालो, बापू, अलीकडे तुमची तब्येत ठीक नाही, वय झालंय, आता विश्रांती घेऊन स्वस्थ राहा. तोंडाने हो हो म्हणतात पण कारवाया बंद करत नाहीत. त्यामुळे त्यांना शासन करणं भाग पडलं. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, व्यवस्था नीट राहील, पथ्य पाण्याची व्यवस्था ठेवण्यासाठी नोकरचाकर ठेवता येईल, हा सर्व विचार करून त्यांना सिंहगडावर पाठवावं असं ठरवलं. तिथली हवाई चांगली आहे, फक्त त्यांनी त्यांच्या कारवाया बंद करायला हव्यात. महादजी म्हणाले, नाना, तुमचे विचार ऐकून असं वाटतं तुमच्याजवळ राहून राजकारणाचे धडे गिरवावे. पाटील बाबा, तुम्ही उगीच मोठेपणा देऊ नका. तुमच्या राजनीतीचा हिंदुस्थानातला प्रभाव मला माहीत नाही का? हसून महादजी म्हणाले, तुम्हाला माहीत नाही असं कोण म्हणेल? लोक म्हणतात कुठल्या सरदारच्या घरात कोणती भाजी शिजली आहे हेही नानांना ठाऊक असतं. महादजी म्हणाले, या सर्व भानगडीत मला मात्र 2 गोष्टींचा फायदा झाला. एक म्हणजे हेर खात्याचं महत्त्व कळलं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशी मैत्री पक्की झाली. तुमच्या या शब्दांनी मला फार बरं वाटलं. तुम्ही अगदी मला सख्या भावासारखे आहात. नानांच्या शब्दांनी भारावून महादजींनी नानांचा हात हाती घेत ते म्हणाले, नाना, आज तुम्हाला वचन देतो, हा भाऊपणा असाच कायम राहील. कोणत्याही प्रसंगी चित्तात दुजाभाव आणणार नाही. बालपेशव्यांना शनिवार वाड्यात गृहप्रवेश करण्याचा नानांचा बेत होता. त्याच वेळी आपले बुधवार पेठेतील जुने निवासस्थान सोडून शनिवार वाड्याशेजारी नानांनी स्वतःसाठी नवा वाडा बांधून घेतला. शनिवार वाड्याशेजारी राहिल्याने बालपेशव्यांचे शिक्षण, दिनक्रम, त्यांचे संरक्षण आणि कारभारावर लक्ष ठेवता येईल या सर्व दृष्टीने ते सोयीचं होतं. वाड्याची वास्तुशांत आणि गृहप्रवेश विधी यथासांग पार पडला.
अन्नपूर्णा आणि 4 महिन्यांच्या श्रीधरसह नानांनी गृहप्रवेश केला. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. मीनाक्षीताई देशमुख यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या निर्णयासह तुमचा सगळ्यांचा मी निरोप घेते. धन्यवाद.